नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं इन शॉर्ट आय एस वर. आजच्या या सेशनमध्ये आपण राज्यसेवा 2025-26चा मेन्सचा सिलेबस डिकोड करणार आहे. कुठल्याही एक्झामचं प्रिपरेशन स्टार्ट करण्याआधी आपल्याला त्या एक्झामचा सिलेबस पाठ असणं खूप गरजेचं आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण सिलेबसला 3 लेवलवर डिवाइड करणार आहोत. लेवल 1, 2 आणि 3. तर GS1चा जो आयोगाने दिलेला सिलेबस आहे तो आहे इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री अँड जिओग्राफी ऑफ द वर्ल्ड अँड सोसायटी विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. आता वरवर जरी हा सिलेबस आपल्याला UPSC सारखा वाटत असला किंवा सोपा वाटत असला तरीही या टॉपिकमध्ये बऱ्याच सब थीम्स आणि सब टॉपिक्स लपलेले आहेत. आजच्या या लेक्चरमधून आपण ते टॉपिक डिकोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता सिलेबस समजून घेणे किंवा डिकोड करणे का गरजेचं आहे, त्याचं महत्त्व काय? तर नंबर 1, स्कोप, फ्रेमवर्क आणि कंटूर्स ऑफ द एक्झामिनेशन. याचा अर्थ आहे जो सिलेबस असतो म्हणजे आपलं जे प्रिपरेशन आहे किंवा आपलं जे प्रिपरेशनचा मार्ग आहे तो एक फ्रेमवर्कमध्ये असला पाहिजे. याची एक बाउंड्री आहे, त्या बाउंड्रीमधले टॉपिक करणं गरजेचं आहे. दुसरं आहे गायडिंग लाईट. मित्रांनो, सिलेबस नेहमीच एक गायडिंग लाईटचं काम करतो. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण मॉडर्न हिस्ट्री, जिओग्राफी किंवा पॉलिटी कुठलाही टॉपिक जेव्हा आपण रीड करणार तेव्हा त्या टॉपिकचा हॉरिझॉन्टल स्प्रेड किती आहे, तो टॉपिक किती पसरलेला आहे हे आपल्याला सिलेबसवरून दिसते. आणि त्या टॉपिकमध्ये किती डेप्थमध्ये जायचं, किती डिटेलमध्ये जायचं हे आपल्याला PYQ सांगतात. म्हणजे आपल्याला त्या सिलेबसचा जो स्कोप आहे किंवा जो स्प्रेड आहे, जे टॉपिक्स आहेत त्यामधले, हे समजून घेण्यासाठी आपल्याला सिलेबस समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन काय करतात, आपल्याला डेप्थ देतात. फॉर एक्झाम्पल, GS1 मध्ये एक टॉपिक आहे रिसोर्सेस अँड देअर डिस्ट्रीब्युशन. आता डिस्ट्रीब्युशन कुठपर्यंत किंवा व्हर्टिकली किती खोल जायचं, किती डिटेलमध्ये जायचं हे आपल्याला PYQ सांगतात. तिसरं तर मित्रांनो, अलाइनमेंट विथ करंट अफेअर्स. एक्झाम्पल देऊन सांगतो, आपण आपल्या प्रिपरेशनमध्ये डेली न्यूजपेपर वाचतो किंवा वाचणार. बरेच टॉपिक राहणार जे न्यूज डिस्कशनमध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल, आता जो चालू आहे तो आहे G7, ग्रुप ऑफ 7. आता प्रिलिम्ससाठी जर बघितलं तर हा टॉपिक आपल्याला इंटरनॅशनल डेव्हलपमेंट, इंटरनॅशनल रिलेशन या टॉपिक खाली किंवा या हेडिंग खाली महत्त्वाचा आहे. याचे मेंबर नेशन्स कुठले आहेत, याचा हेडक्वार्टर कुठे आहे, हा ग्रुप कधी फॉर्म झाला आणि यांचा कॉमन कलेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह काय किंवा एम काय हे आपल्याला तिथं दिसते. पण मेन्ससाठी जर बघितलं तर हा टॉपिक GS2 मध्ये इंटरनॅशनल रिलेशन या टॉपिकमध्ये पण ग्लोबल फोरम, प्लॅटफॉर्म्स आणि अलाइनमेंट किंवा इन्स्टिट्यूशन, ऑर्गनायझेशन या टॉपिक खाली येतो. मग आता GS7 जे G7 आहे तो वाचायचा की नाही हे आपल्याला सिलेबस सांगणार. याचमुळे सिलेबस आपल्या जिभेवर असणे किंवा तोंडपाठ असणे खूप गरजेचं आहे. जर आपल्याला सिलेबस पाठ असेल, सिलेबसची एकूण एक लाईन आपल्या डोक्यात फिट असेल तर आपण इझिली ही गोष्ट डिसाईड करू शकतो डेली बेसिस. न्यूजपेपरची ही न्यूज इम्पॉर्टंट आहे या सिलेबसच्या पार्टमध्ये आणि यावर असा क्वेश्चन येऊ शकतो. जरीही अप्लाइड लेवलची गोष्ट आहे, थोडा वेळ घेईल पण हे प्रॅक्टिसने होऊन जाईल. त्यासाठी सिलेबस पार्ट असणं, लर्न असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर येते ट्रॅकिंग ऑफ द स्टेज ऑफ प्रिपरेशन. आता तुमचं प्रिपरेशन कुठल्या स्टेजवर आलेलं आहे, किती कव्हर झालेलं आहे. फॉर एक्झाम्पल GS1 आहे, जर आपण GS1ला 100% पकडलं तर त्यापैकी तुमचं किती % झाला किंवा किती टॉपिक तुम्ही कव्हर केले हे समजून घ्यायसाठी, हा ट्रॅक करायसाठी आपल्याला सिलेबसची अंडरस्टँडिंग खूप गरजेची आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आज आपण GS1चा राज्यसेवेचा मेन्सचा सिलेबस डिकोड करू. यामध्ये आयोगाने बरेच टॉपिक्स दिलेले आहेत. 3 लेवलमध्ये आपण डिवाइड करू. सगळ्यात पहिले जो आयोगाने दिलेला आहे लेवल 1 वाला तो डिस्कस करू. जनरल आपल्याला त्यातून काय इंटरप्रिट होतं, काय आयोगाला आपल्याकडून अपेक्षित आहे, ह्या गोष्टी सगळ्या तिथं बघू. नंतर लेवल 2 मध्ये GS1 मध्ये कुठले सब्जेक्ट्स आहेत ते आपण बघू. आणि लेवल 3 मध्ये त्या सब्जेक्टमध्ये आपल्याला काय प्रिपेअर करायचं, त्यामध्ये आयोगाला आपल्याकडून काय अपेक्षा आहेत किंवा आपण काय प्रिपेअर केलं पाहिजे एक्झामसाठी हे आपण लेवल 3 मध्ये बघू. तर सुरू करू. सगळ्यात पहिले आयोगाने आपल्याला हा सिलेबस ॲज इट इज दिलेला आहे. आता नंबर 1, GS1 काय म्हणतो, इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री अँड जिओग्राफी ऑफ द वर्ल्ड आणि सोसायटी विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. वरवर जर बघितलं ना, हा सिलेबस तुम्हाला UPSCची ॲज इट इज कॉपी वाटेल. पण याच्यामध्ये हा पण एक पॉईंट आहे की
वेटेज टू महाराष्ट्र पण कुठे कुठे आपण अनालिसिस करताना समजून घेऊ. आता GS1चा आयोगाचा सिलेबस काय सांगतो, लेवल 1चं काय सांगते. सिम्पली इंडियन कल्चर दिलेलं आहे. कुठून कुठपर्यंत आहे, सॅलियंट अस्पेक्ट्स ऑफ आर्ट फॉर्म, लिटरेचर आणि आर्किटेक्चर. आता आपण इंडियन कल्चरचा पार्ट बघू. इंडियन कल्चर मध्ये काय म्हटलंय, सॅलियंट अस्पेक्ट ऑफ आर्ट फॉर्म, लिटरेचर आणि आर्किटेक्चर. कुठून कुठपर्यंत, फ्रॉम एन्शियंट टू मॉडर्न टाइम्स. लक्षात आलं. सेकंड पॉइंट, भक्ती मुवमेंट अँड फिलॉसॉफी. म्हणजे ज्या भक्ती मुवमेंट होती, जी भक्ती चळवळ होती ती आणि त्या मागचं तत्वज्ञान, विथ स्पेशल रेफरन्स टू मुवमेंट्स इन महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्रामधले जे पण संत होते किंवा जे पण भक्ती मुवमेंटमधले पार्टिसिपंट्स होते त्यांचा विशेष संदर्भ. याचा अर्थ आहे की जेव्हा जेव्हा आपण भक्ती मुवमेंट वाचणार तेव्हा महाराष्ट्रातले जे काही संत त्यात इन्व्हॉल्व होते, ज्यांचे काही पार्टिसिपेशन और कॉन्ट्रीब्युशन होते ते पण आपल्याला वाचावे लागतील. पॉईंट नंबर 3, मॉडर्न इंडियन हिस्ट्री. कुठून म्हणताय, फ्रॉम मिडल ऑफ द 18th सेंचुरी अंटिल प्रेझेंट सिग्निफिकंट इव्हेंट. आता यामध्ये पण तुम्ही बघितलं तर 3 मध्ये डिवाइड आहे, सिग्निफिकंट इव्हेंट, पर्सनॅलिटी आणि इश्यूज. त्यानंतर येते फ्रीडम स्ट्रगल. आता फ्रीडम स्ट्रगलमध्ये त्याच्या स्टेजेस म्हटलेलं आहे. मग स्टेजेस कुठल्या असू शकतात, क्विट इंडिया मुवमेंट असू शकते, असहकार चळवळ नॉन कोऑपरेशन मुवमेंट पण असू शकते, सिव्हिल डिसओबिडियन्स ते पण असू शकते, आणि इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युटर और कॉन्ट्रीब्युशन्स फ्रॉम द डिफरंट पार्ट्स ऑफ द कंट्री. डिफरंट पार्ट्सचा अर्थ आहे नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट मधून जे पण कॉन्ट्रीब्युटर होते त्या मुवमेंटमध्ये, त्या चळवळीमध्ये, ह्यांचा पण आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे. यानंतर ते पोस्ट इंडिपेंडन्स. पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री मध्ये UPSC मध्ये जर बघितलं तर दरवर्षी एक क्वेश्चन येतो, एक किंवा दोन किंवा कधी कधी नाही येत. MPSC साठी जर प्रिपेअर करायचं झालं तर आपल्याला इंडियाची पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री आणि महाराष्ट्रामध्ये त्या टाइममध्ये झालेलं डेव्हलपमेंट, त्या टाइम पिरियडमध्ये झालेलं डेव्हलपमेंट, एवढा आपल्याला अभ्यास त्यात करणं अपेक्षित आहे. त्यानंतर ते हिस्ट्री ऑफ दी वर्ल्ड, जगाचा इतिहास, वर्ल्ड हिस्ट्री आपण ज्याला म्हणतो. त्यानंतर इंडियन सोसायटी ही एक थीम आहे, हा एक टॉपिक दिलेला आहे MPSCने. आता रोल ऑफ विमेन, विमेन्स ऑर्गनायझेशन, पॉप्युलेशन अँड असोसिएटेड इश्यूज, पॉवर्टी अँड डेव्हलपमेंटल इश्यूज, अर्बनायझेशन, देअर प्रॉब्लेम अँड देअर रिमेडीज. म्हणजे अर्बनायझेशनचे प्रॉब्लेम, त्यांचे चॅलेंजेस आणि त्याचे सोल्युशन्स, हे सगळं दिलेलं आहे. आता हा तसा वास्तविक बघितला तर इंडियन सोसायटीचाच पार्ट आहे, फक्त तो सेपरेट केलेला आहे. त्यानंतर इथे इफेक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडियन सोसायटी, हा पण सोसायटीमध्येच एक ब्रॉडर क्लासिफाय होऊन जातो. सोशल एम्पॉवरमेंट, कम्युनलिझम, रिजनलिझम आणि सेक्युलरिझम ह्या आयडिओलॉजीज आहेत, सोशल एम्पॉवरमेंट अँड रिलेटेड आयडिओलॉजीज. त्यानंतर इथे जॉग्रफीचा, जॉग्रफीमध्ये 3 सेक्शन पडतात. एक आहे सॅलियंट फीचर ऑफ वर्ल्ड फिजिकल जॉग्रफी म्हटलंय, वोल्कॅनो, अर्थक्वेक, सुनामी, पर्वतरांगा और माउंटन रेंजेस, त्यांचं फॉर्मेशन, हिमालया वर्सेस वेस्टर्न घाट्स, त्यांचं फॉर्मेशन, हिमालयामध्ये लँडस्लाईड होत नाही, वेस्टर्न घाटमध्ये रिकरंट होते, त्याची रिझन, हे सर्व आपल्याला गोष्टी सॅलियंट फीचर ऑफ दी वर्ल्ड फिजिकल जॉग्रफी इन्क्लुडिंग इंडिया आहे ते आपल्याला बघावं लागेल. त्यानंतर ते डिस्ट्रीब्युशन ऑफ की नॅचरल रिसोर्सेस अक्रॉस दी वर्ल्ड. मग अक्रॉस दी वर्ल्डमध्ये काय आहे, इन्क्लुडिंग साऊथ एशिया आणि इंडियन सबकॉन्टिनेंट. अनदर पॉइंट, लोकेशन ऑफ प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी इंडस्ट्रीज इन द व्हेरियस पार्ट्स ऑफ द वर्ल्ड इन्क्लुडिंग इंडिया. म्हणजे वर्ल्ड आणि इंडिया या दोन्हीही अस्पेक्टचा आपल्याला तिथे प्रिपरेशन करावं लागेल. त्यानंतर ते इम्पॉर्टंट जिओफिजिकल फिनॉमिना, मग कुठले कुठले आहेत, अर्थक्वेक एक झाला, सुनामी एक आहे, एक वोल्कॅनिक आहे, सायक्लोन आणि एक्सेट्रा. एक्सेट्रामध्ये बऱ्याच गोष्टी इन्व्हॉल्व होतात. त्यानंतर ते जिओग्राफिकल फीचर अँड देअर लोकेशन्स. बरोबर, जिओग्राफिकल काही लोकेशन्स आहे, फीचर्स आहे आणि त्यांचे काही लोकेशन्स आहेत, ते पण आपल्याला बघावं लागतील. आणि फ्लोरा, फोना अँड द इफेक्ट ऑफ द चेंजेस सेमच पार्ट आहे. आता हा लेवल 1चा जो सिलेबस आहे आपण जो टोटल बघितला, हा आयोगाने आपल्याला दिलेला आहे, जशाच्या तसा मी इथे घेतलेला आहे. आता जर आपण लेवल 2 वर गेलो
तर आपण या सिलेबसला सब्जेक्ट वाईज डिवाइड करू आपल्या प्रिपरेशनच्या इझिनेससाठी. अर्थ असा आहे की जे सिमिलर टॉपिक्स आहेत ते आपण एकत्र करू. आता लेवल 2 मायक्रो थीम ज्या सिलेबसमध्ये दिल्या त्या या आपण स्लाइडमध्ये डिस्कस करू. मुद्दाम म्हणून इथे GS1चा मी ॲज इट इज ठेवलेला आहे, म्हणजे तो कोरिलेट होत राहील. तुम्ही व्हिडिओ बघताना तुम्हाला तो रिलेट होत राहील की आपण कसं डिकोड करत चाललो, कसं लेवल एक एक खाली करत चाललोय त्याच्या. आता जर सब्जेक्ट्स बघितले तुम्ही दिलेले MPSCने त्याच्या सिलेबसमध्ये, तर पहिला येतो इंडियन हेरिटेज अँड कल्चर, जो इथे पण आहे. सेकंड येतो मॉडर्न इंडियन हिस्ट्रीमध्ये. तिसरा येतो पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया, जो आता आपणच एकच लाईन त्याची दिलेली आहे तो बघितला होता. त्यानंतर ते वर्ल्ड हिस्ट्री, म्हणजे या हिस्ट्रीमध्ये त्यांनी 4 ते 5 गोष्टी इन्व्हॉल्व केलेल्या आहे. मॉडर्न इंडियन हिस्ट्री, पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री, वर्ल्ड हिस्ट्री. इथपर्यंत क्लिअर आहे. आता यानंतर जो 5वा पॉईंट आहे तो आहे इंडियन सोसायटी. इथं दिलेलं आहे फक्त सोसायटी. या सोसायटीमध्ये इन्क्लूड होते इंडियन सोसायटी आणि सोशल इश्यूज, सोशल एम्पॉवरमेंट आणि आयडिओलॉजीज, जसं मी आधी सांगितलं. हे 3 टॉपिक पूर्णपणे सोसायटीच्या अंडर येतात. यानंतर ते वर्ल्ड जिओग्राफी. इथं फक्त जिओग्राफी म्हटलेलं आहे, जिओग्राफी ऑफ दी वर्ल्ड. तर वर्ल्ड जिओग्राफी आणि जिओफिजिकल फिनॉमिना, म्हणजे असे टोटल 9 टॉपिक किंवा 9 सब्जेक्ट आपल्या GS1 मध्ये एक येतात. म्हणजे त्यांच्या थीम MPSCने तिथे डायरेक्टली इनडायरेक्टली इम्प्लिसिट एक्सप्लिसिट आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यासोबत जे म्हटलेलं आहे सम वेटेज टू महाराष्ट्र, तर हे पण आपण डिस्कस करू की महाराष्ट्राचं आपल्याला कुठं कुठं काय काय कव्हर करावं लागेल किंवा कुठं आपल्याला प्रिपेअर करताना महाराष्ट्रावर फोकस ठेवावं लागेल. आता लेवल 3चा आपण ॲनालिसिस करू. इंडियन हेरिटेज अँड कल्चर, जो सिलेबसमध्ये दिलेला आहे. यामध्ये काय काय येतं? सॅलियंट अस्पेक्ट ऑफ आर्ट फॉर्म, लिटरेचर, आर्किटेक्चर. 3 गोष्टी येतात: आर्ट फॉर्म, लिटरेचर, आर्किटेक्चर. टाइमलाईन फ्रॉम एन्शियंट टू मॉडर्न टाइम्स. एन्शियंट टाईमपासून, प्राचीन युगापासून ते मॉडर्न टाईमपर्यंत, म्हणजे आजपर्यंत जे काही आर्ट फॉर्म, लिटरेचर, आर्किटेक्चरमधलं डेव्हलपमेंट आहे, त्याचे सॅलियंट अस्पेक्ट्स आहेत, फीचर्स आहेत, हे आपल्याला प्रिपेअर करणं अपेक्षित आहे. यानंतर दुसरा पॉईंट जो येते इंडियन हेरिटेज आणि कल्चरमध्ये, तो येते भक्ती मुवमेंटचा. आता भक्ती मुवमेंटमध्ये काय म्हटलं यांनी? फिलॉसॉफी. मग आता भक्ती मुवमेंटबद्दल जर वाचायचं झालं तर त्याचा ओरिजिन काय झाला, म्हणजे त्याच्या उदयाची काय कारणं होती, काय इमर्ज झाली भक्ती मुवमेंट, ते एक करावं लागेल. त्याच्या मागची फिलॉसॉफी म्हणजेच तत्वज्ञान. पण स्पेशल रेफरन्स टू सेन्स मुवमेंट इन महाराष्ट्र. महाराष्ट्रातले जे काही संत तिथे इन्व्हॉल्व होते किंवा त्यामध्ये पार्टिसिपेशन होतं किंवा ज्यांनी प्रॉमिनंट रोल प्ले केला, ती लोक पण, त्यांच्याबद्दल पण आपल्याला वाचावं लागेल. हे अपेक्षित आहे MPSCच्या सिलेबसमध्ये, असं दिलेलं आहे. जो दुसरी सब थीम येते ती येते मॉडर्न इंडियन हिस्ट्री. टोटल जर तुम्ही सिलेबस बघितला, मॉडर्न इंडियन हिस्ट्री 2 मध्ये येते. 2 पॉईंटमध्ये आपण त्याला डिवाइड करू शकतो. एक आहे इव्हेंट, पर्सनॅलिटी आणि इश्यूज. 3 गोष्टी: इव्हेंट, पर्सनॅलिटीज, इश्यूज. कुठून? फ्रॉम मिडल ऑफ दी 18th सेंचुरी टू प्रेझेंट. मिड ऑफ दी 18th सेंचुरी टू प्रेझेंट. सेकंड सब थीम काय येते त्यात मॉडर्न इंडियन हिस्ट्रीमध्ये? फ्रीडम स्ट्रगल. आता फ्रीडम स्ट्रगल बद्दल त्यांनी आणखीन काय दिलेलं आहे किंवा आपण काय डिकोड करायचं आहे, तर त्याच्या स्टेजेस. फ्रीडम स्ट्रगलच्या बऱ्याच स्टेजेसमध्ये फ्रीडम स्ट्रगल आपला झालेला आहे. तो काही एका गोमध्ये किंवा एका फ्लोमध्ये नाही झालेला आहे, म्हणजे आपण स्ट्रगल केला आणि विक्ट्री झाली असं झालेलं नाही आहे. स्ट्रगल, ट्रस्ट, स्ट्रगल ही फिलॉसॉफी त्यात फॉलो केली होती आणि त्या अकॉर्डिंग त्याच्या वेरियस स्टेजेस पडतात. आता फ्रीडम स्ट्रगलबद्दल एक झालं स्टेजेस, दुसरं झालं कॉन्ट्रीब्युशन्स. मग यात जे जे काही पर्सनॅलिटीज आहेत, जे जे काही महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहेत, त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन होतं, कुठले कॉन्ट्रीब्युटर होते, हे पण आपल्याला बघावं लागेल. आणि डिफरंट पार्ट्स ऑफ दी कंट्री म्हटलेलं आहे, म्हणजे नॉट लिमिटेड टू महाराष्ट्र. मग डिफरंट पार्ट म्हणजे काय? नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट, या 4ही आपल्याला बाजूंचा विचार करून जे काही साऊथमधले कॉन्ट्रीब्युटर होते, चिदंबरम पिलाई झाले, नॉर्थमधले जे होते फ्रंटियर गांधी म्हणायचे तिथपर्यंत, ईस्टवाले झाले आणि वेस्टवाले जे पण,
थ्रू आउट दी कंट्री त्यांचा आपल्याला इथे अभ्यास करणं अपेक्षित आहे. तिसरी जी सब थीम आहे ती आहे पोस्ट डिपेंडन्स हिस्ट्री. इथं दोनच गोष्टी हायलाईट करण्यासारख्या आहे. एक म्हणजे कन्सोलिडेशन आणि रिऑर्गनायझेशन विदिन दी कंट्री. पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री येते 1947 ऑनवर्ड्स. याच्या पुढे याच्यावर UPSC मध्ये तरी तेवढे सबस्टेन्शियल क्वेश्चन जास्त असे आलेले नाही आहेत. MPSC मध्ये आपल्याला बघावं लागेल किती वेटेज यामध्ये दिलेलं आहे. पण प्रिपेअर करताना आपण हे बघू की जे इंडिया लेवलवर पोस्ट डिपेंडन्स रिकन्स्ट्रक्शन किंवा रिऑर्गनायझेशन कन्सोलिडेशन जे झालेलं आहे तेच आपण महाराष्ट्राच्या स्केलवरही रेफरन्स आपल्याकडे प्रिपेअर करताना असला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये पोस्ट इंडिपेंडन्स नंतर काय कन्सोलिडेशन झालं, रिऑर्गनायझेशन कसं झालं महाराष्ट्राचं, आणि महाराष्ट्र स्टेटचं सेपरेशन किंवा फॉर्मेशन जे काय ते सर्व आपल्याला बघावं लागेल. यानंतर चौथी थीम येते वर्ल्ड हिस्ट्री. बघा, वर्ल्ड हिस्ट्री वरून जरी आपल्याला सोपा वाटतो, फक्त हिस्ट्री ऑफ दी वर्ल्ड जरी म्हटलं तरी MPSCने यामध्ये बरेच अस्पेक्ट दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, इव्हेंट्स फ्रॉम दी 18th सेंचुरी ऑनवर्ड. 18व्या शतकाच्या नंतरचे इव्हेंट्स कुठले आता? तर नंबर 1 इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. मग आता हा प्रिपेअर करताना, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन प्रिपेअर करताना किंवा वर्ल्ड वॉर प्रिपेअर करताना आपल्याला त्याचा 360 डिग्री कव्हरेज करावं लागेल. त्याला टोटल अस्पेक्टनी किंवा थ्रू आउट त्या टॉपिकचं आपलं प्रिपरेशन झालं पाहिजे. तर इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन जर प्रिपेअर करायचा झाला तर आपण यात काय करू शकतो? पहिले तर बेसिक किंवा इंट्रोडक्शन येईल, काय होतं. दुसरं येईल रिझन काय होती, म्हणजे का इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन आली होती. त्यानंतर येईल फॅक्टर रिस्पॉन्सिबल. त्यानंतर येईल चॅलेंजेस काय होती. इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन आल्यानंतर त्याची चॅलेंजेस काय गेली. त्यानंतर इम्पॅक्ट. आता इम्पॅक्ट आपण फक्त ब्रिटन किंवा बाकी देशांचा नाही बघणार, तर थ्रू आउट दी वर्ल्ड इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनचा काय इम्पॅक्ट झाला होता, त्याचे काय परिणाम झाले होते. आणि तर हे आपण इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन मध्ये बघणार आहे. तर हे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन किंवा वर्ल्ड वॉर मध्ये करणं अपेक्षित आहे. दुसरं येते वर्ल्ड वॉर 1 and 2 बोथ. मग यामध्ये पण सेम आहे. वर्ल्ड वॉर 1 त्याची कारणे, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस, इम्पॅक्ट आणि वे फॉरवर्ड किंवा फ्युचरवर त्याचे झालेले परिणाम, फ्युचर डिस्कोर्सवर. 2 बद्दल पण सेम अप्लाय होते. त्यानंतर ते रिड्रॉवल ऑफ दी नॅशनल बाउंड्रीज, म्हणजे वर्ल्ड वॉर 1, वर्ल्ड वॉर 2 झालं, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झालं, नेशनच्या बाउंड्री कशा चेंज होत गेल्या. त्यानंतर कोलोनायझेशन अँड डिकोलोनायझेशन. कोलोनायझेशन म्हणजे वसाहतवाद, इंग्रज आले आणि ते गेले, हे झालं डिकोलोनायझेशन. याचे परिणाम, याची कारणे. डिकोलोनायझेशन झाले तर का झालं, याचे काय रिझन्स होते, का डिकोलोनायझेशन झालं, कोलोनायझेशनचे फॅक्टर काय होते, युरोपियन्स इंडियामध्ये का आले, असे कोणत्या गोष्टी होत्या इंडियामध्ये ज्या त्यांनी अट्रॅक्ट केल्या, की त्यांना अट्रॅक्ट केलं त्या गोष्टींनी, हे सर्व यात अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्यानंतर पॉलिटिकल फिलॉसॉफीज कुठल्या? कम्युनिझम, कॅपिटलिझम आणि सोशलिझम एक्सेट्रा. आता ह्या 3 आणि यासारख्या बाकीच्या जेव्हा आपण फिलॉसॉफीज बघणार तेव्हा त्याचे फॉर्म्स आणि इफेक्ट पण बघणं गरजेचं आहे. फॉर्म्स ऑफ पॉलिटिकल फिलॉसॉफीज आणि इफेक्ट ऑन दी सोसायटी, म्हणजे कम्युनिझमचा फॉर्म आणि त्याच्या सोसायटीवरील इफेक्ट, असं ते आहे. नंतर 5वा जो पॉईंट येतो तो आहे इंडियन सोसायटी. ही एक खूप इम्पॉर्टंट थीम आहे सिलेबसमधली. याच्यामध्ये आपण 3 मध्ये डिवाइड करू शकतो. एक येते सॅलियंट फीचर ऑफ इंडियन सोसायटी, डायव्हर्सिटी ऑफ इंडिया, स्ट्रेट, प्लेन आणि सरळ टॉपिक्स दिलेले आहेत, जास्त कॉम्प्लिकेटेड आहे नाहीत. तिसरा इफेक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडियन सोसायटी. बघा विद्यार्थ्यांनो, इफेक्ट ऑफ ग्लोबलायझेशन इंडियन सोसायटी हा खूप मोठा टॉपिक आहे. हा जरी एक लाईन वाटत असेल बट यात बरेच अस्पेक्ट इन्व्हॉल्व आहे. एक्झाम्पल देऊन सांगतो. इंडियन सोसायटीमध्ये कोण येतं? चिल्ड्रेन, विमेन, ट्रान्सजेंडर, एल्डरली, त्यानंतर
डिफरंटली एबल आणि विडो एक्सेट्रा. आता इथे यूथ पण, आता इथे जो इफेक्ट आहे ग्लोबलायझेशनचा तो प्रत्येक याच्यावर आपल्याला अभ्यास करणे अपेक्षित आहे किंवा वाचणे अपेक्षित आहे. म्हणजे इफेक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन यूथ, इफेक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन एल्डरली, इफेक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन ट्रान्सजेंडर और विमेन, चिल्ड्रेन, यूथ, डिफरंटली एबल, ह्या सर्वावर तो झालेला इफेक्ट, ग्लोबलायझेशनचा इफेक्ट हा आपण प्रिपेअर करणे अपेक्षित आहे. यानंतर जी 6वी थीम आहे ती आहे सोशल इश्यूज. सोशल इश्यूज, सोशल इश्यूजमध्ये आपण सिलेबसला 3 ते 4 पॉईंटमध्ये डिवाइड केलं, 4 पॉईंटमध्ये रफली डिवाइड केलेलं आहे. कुठल्या? रोल ऑफ विमेन अँड विमेन्स ऑर्गनायझेशन. आता जो विमेनचा रोल होता प्री इंडिपेंडन्स आणि पोस्ट इंडिपेंडन्स आणि पोस्ट इंडिपेंडन्स. आता पोस्ट इंडिपेंडन्स कुठला असू शकतो? तर सेवा, NGO, SHGs, असोसिएशन्स, हा तो पोस्ट इंडिपेंडन्स मधला रोल झाला. हा आपण वाचणं आवश्यक आहे. त्यानंतर ते पॉप्युलेशन आणि असोसिएटेड इश्यूज, पॉप्युलेशन असोसिएटेड इश्यूज. सिंपल आहे, महाराष्ट्राचा इथं डायमेन्शन लागू होतो, जे म्हटलेलं आहे सेम वेटेज ऑफ महाराष्ट्र, सम वेटेज ऑफ महाराष्ट्र, जे म्हटलेलं आहे सम वेटेज ऑफ महाराष्ट्र ते इथं अप्लिकेबल आहे. पॉप्युलेशनचा अभ्यास करताना किंवा समजून घेताना आपल्याला महाराष्ट्राची पण पॉप्युलेशन समजणं गरजेचं आहे, त्यांचे पण चॅलेंजेस इश्यूज समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर ते पॉवर्टी, डेव्हलपमेंटल चॅलेंजेस, हे पार्ट सोपे आहेत. हे GS2 मध्ये पण आपण जेव्हा सिलेबस डिकोड करू तेव्हा सोशल जस्टिसमध्ये पण रिपीट होतात. तर प्रिपेअर करताना हे दोन्ही म्हणजे सोशल इश्यूज इंडियन सोसायटी GS1 मधून आणि सोशल जस्टिस GS2 मधून हे दोन्हीही क्लब करून इंटिग्रेटेड मॅनरमध्ये आपण त्याचं केलं पाहिजे, जेणेकरून आपले एफर्ट कमी होतील आणि कमी वेळेत जास्त टॉपिक क्वालिटेटिव्हली इंटरलिंकेज करून कव्हर होतील. त्यानंतरचं चौथा टॉपिक आहे सब अर्बनायझेशन, त्यांचे प्रॉब्लेम आणि त्यांचे सोल्युशन. आत्ता रिसेंटली बेंगलुरूमध्ये फ्लड आला होता, त्याआधी मुंबईमध्ये आला होता, त्याआधी चेन्नईमध्ये आला होता, केरलामध्ये आला होता. हे सगळे अर्बनायझेशनचे प्रॉब्लेम आहे. मी जे सांगितलं तो फक्त एक सिंगल प्रॉब्लेम आहे. अर्बनायझेशनमध्ये 100 प्रॉब्लेम्स आहेत. क्राईम रेट जास्त आहे, फ्लड्स येतात, हीट वेव्ज और अर्बन हीट आयलंड्स. त्यानंतर आणखीन जर प्रॉब्लेम बघितले अर्बन एरियाजचे तर पुअर अर्बन प्लॅनिंग आहे. हे सर्व प्रिपेअर करताना आपल्याला या आस्पेक्टचा, या प्रॉब्लेमचा स्टडी करणे गरजेचं आहे. त्यानंतर येतं सोशल एम्पॉवरमेंट आणि आयडिओलॉजीज. आता सोशल एम्पॉवरमेंटमध्ये सोशल एम्पॉवरमेंट हा प्लेन टॉपिक दिलेला आहे. आयडिओलॉजीजमध्ये जर बघितलं तर कम्युनिझम, रिजनलिझम आणि सेक्युलरिझम 3 गोष्टी दिलेल्या आहेत, 3 आयडिओलॉजीज दिलेल्या आहेत. तिन्हीचा आपण विचार करणार आहोत. त्यानंतर जी सबथीम येते ती जिओग्राफी आहे आणि जिओग्राफीमध्ये आपण 2 सबथीम वेगवेगळ्या केलेल्या आहे. एक आहे वर्ल्ड जिओग्राफी, एक आहे जिओफिजिकल फिनॉमिना. वर्ल्ड जिओग्राफीमध्ये आपण 3 पार्ट पाडलेले आहेत. 3 पार्ट आपण वर्ल्ड जिओग्राफीमध्ये पाडलेले आहेत. सगळ्यात पहिला आहे सॅलियंट फीचर्स ऑफ वर्ल्ड फिजिकल जिओग्राफी, इन्क्लुडिंग इंडिया आहे ते. UPSC मध्ये बरेचदा क्वेश्चन आलेला आहे की जे लँडस्लाइड्स आहेत किंवा जे टेक्टॉनिक्स आहे, ट्रिमर्स आहेत किंवा जे अर्थक्वेकचे प्रमाण आहे, प्रपोर्शन आहे, ते हिमालयामध्ये जास्त आहे वेस्टर्न घाटपेक्षा. याची कारणे द्या. मग आता आपण जेव्हा प्रिपेअर करू तेव्हा आपल्याला ह्या गोष्टींचं पण लक्षात घेणं गरजेचं आहे किंवा या गोष्टींचं निरीक्षण करणं गरजेचं आहे की UPSC मध्ये या टॉपिकवर कसा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. शेवटी किती म्हटलं तरी सिलेबस सेम आहे. सिलेबसमध्ये फक्त महाराष्ट्राचा अँगल किंवा अस्पेक्ट एक ॲड केलेला आहे. UPSCचे जर आपण क्वेश्चन बघितले 2013 किंवा 2013 to 2024 तर आपल्याला एक बरीच आयडिया येऊन जाते. इवन हे क्वेश्चन बघितल्यानंतर यामध्ये कुठं महाराष्ट्र आपण अप्लाय करू शकतो किंवा महाराष्ट्राला कसं रिलिव्हंट बनवू शकतो या क्वेश्चनला, हे जरी आपण केलं तर आपल्याला त्याचा MPSCच्या मेन्समध्ये 100% बेनिफिट होईल.
तर सॅलियंट फीचर ऑफ वर्ल्ड फिजिकल जिओग्राफी, नंतर ते डिस्ट्रीब्युशन ऑफ की नॅचरल रिसोर्सेस अक्रॉस दी वर्ल्ड इन्क्लुडिंग साऊथ एशिया अँड इंडियन सबकॉन्टिनेंट. जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन आणि त्यातही की नॅचरल रिसोर्स, इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्सेस, त्याचं डिस्ट्रीब्युशन वर्ल्डमध्ये साऊथ एशियासहित आणि इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये, हा आस्पेक्ट तिथे त्यांनी दिलेला आहे. तिसरा पॉईंट वर्ल्ड जिओग्राफीमधला आहे फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग द लोकेशन ऑफ कुठल्या इंडस्ट्रीज, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी इन व्हेरियस रिजन्स इन्क्लुडिंग इंडिया. आता प्रायमरीमध्ये जर बघितलं आपण तर जो काही रॉ मटेरियल राहते ते प्रोड्यूस और प्रोसेस करायच्या इंडस्ट्रीज झाल्या. सेकंडरीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज वगैरे झाल्या, जसं की महाराष्ट्रामध्ये चाकणमध्ये किंवा पुणे रिजनमध्ये इंडस्ट्रीयल हब आहे. त्याची काय फॅक्टर आहे, म्हटलं कुठले फॅक्टर त्याला इन्फ्लुएन्स केलेले आहेत ते आपल्याला बघावं लागेल. टर्शरी सेक्टर आहे, बेंगलोर झालं, पुणे झालं, हे IT हब्स आहेत, सर्व्हिस सेक्टर आहे इथे, और नॉलेज इकॉनॉमीचा एक सिग्निफिकंट पार्ट हे कन्सिस्ट करतात. त्यामुळे असे कुठले फॅक्टर आहेत की ह्या इंडस्ट्री ह्या एरियामध्ये लोकेट आहे, ह्या आपल्याला गोष्टी यात बघावं लागेल. इथे इंटरेस्टिंग फॅक्ट ही आहे की तुम्ही बरेचदा जर मेडिकलची जर कुठली टॅबलेट घेतली त्याच्या बॅकवर लिहिलेलं असते मॅन्युफॅक्चर्ड इन उत्तराखंड, हिमाचल प्रदेश. कधी विचार केला या गोष्टीचा की उत्तराखंडमध्ये किंवा हिमाचल प्रदेशमध्येच का फार्मास्युटिकल कंपनी लोकेटेड आहे? तर याच्यासाठी कुठले फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहेत हे पण आपल्याला वाचणे गरजेचं आहे. सिमेंट इंडस्ट्री किंवा सिमेंट फॅक्टरी ह्या ईस्टर्न विदर्भामध्ये जास्त आहेत, चंद्रपूर रिजनमध्ये. का? जो मी आता फार्मास्युटिकलचा एक्झाम्पल दिलं तो क्वेश्चन UPSCने विचारलेला आहे. तर अशा पद्धतीचे आपण ॲनालिसिस यात करणे अपेक्षित आहे. इंडस्ट्री, त्याचे लोकेशन आणि त्या लोकेशनसाठी रिस्पॉन्सिबल असणारे फॅक्टर्स. जिओफिजिकल फिनॉमिना, लास्ट पॉईंट, लास्ट सबथीम GS1 मधली. कुठले फिनॉमिना दिले? अर्थक्वेक, सुनामी, वोल्कॅनिक ॲक्टिव्हिटी आणि सायक्लॉन. आता हे 2 लेवलला आपण करावं लागेल. एक आलं वर्ल्ड आणि एक आलं इंडिया. ह्या दोन्हीही स्केलवर आपल्याला हे बघावं लागतील. वर्ल्डमध्ये अर्थक्वेक कुठे येतात, फॅक्टर रिस्पॉन्सिबल, फॉर एक्झाम्पल पॅसिफिक रिंग ऑफ फायर, फॅक्टर काय रिस्पॉन्सिबल आहेत? तिथे जर वोल्कॅनिक ॲक्टिव्हिटी आहे तर त्याच्यासाठी कुठले फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहेत? इंडियामध्ये अर्थक्वेकचं प्रपोर्शन कुठे जास्त आहे? जसं की मी सांगितलं आधी, हिमालयन रेंजमध्ये वर्सेस वेस्टर्न घाट, हा क्वेश्चन UPSCने विचारला होता. मग कुठले फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे? सुनामीसाठी कुठल्या कंट्रीज व्हल्नरेबल आहेत? पर आहेत तर का आहेत, म्हणजे तिथेच का येतात, असे कुठले फॅक्टर आहे जॉग्राफिकल जे तिथे व्हल्नरेबल बनवतात त्या कंट्रीला? त्यानंतर सायक्लॉन, वर्ल्डमध्ये कुठे सायक्लॉन येतात किंवा का येतात, आणि महाराष्ट्रामधला कुठला कोस्ट, जसं की ईस्टर्न और वेस्टर्न जो पण आहे तो का सायक्लॉन प्रोन आहे, त्याची काय रिझन आहे, हे आपल्याला इथे बघावं लागेल. आता हा टॉपिक आपला डिझास्टर मॅनेजमेंट सोबत ओव्हरलॅप होतो. अर्थक्वेक, सुनामी, व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटी, सायक्लॉन हे डिझास्टरची सबथीम आहेत, डिझास्टर टॉपिकमधली व सब्जेक्टमधली. हे टॉपिक्स आपण तिथं डिटेल डिस्कस करू कमिंग सेशनमध्ये. त्यानंतर चेंजेस इन जिओग्राफिकल फीचर, सिम्पल आणि प्लेन टॉपिक आहे, स्पेसिफिक वाचायची गरज नाही आहे. एन्व्हायरमेंट, जिओग्राफी जेव्हा क्लब करून तुमच्याकडे एक इनफ डेटा किंवा इनफ नॉलेज सेट होऊन जाईल त्यामध्ये हा टॉपिक ॲड्रेस आपोआप होऊन जाईल. इम्पॅक्ट ऑन फ्लोरा फॉना ड्यू टू दिस चेंजेस म्हणजे कुठले? तर जिओग्राफिकल फीचरचे किंवा इन्क्लुडिंग वॉटर बॉडीज, आईस कॅप्स. तर हे सर्व आज जे आपण बघितलं सेशनमधून हे 3 लेवलचं सिलेबसला आपण ॲनालिसिस केलेलं आहे. एवढं ॲनालिसिस केल्यावर आपलं काम आता हे उरते ॲज ए स्टुडंट की हा टॉपिक आपण कुठून कव्हर करायचा, बरोबर. फॉर एक्झाम्पल इंडियन हेरिटेज अँड कल्चर आहे, हा टॉपिक आपण कुठून कव्हर केला पाहिजे, हे कुठं टॉपिक्स कव्हर होतील? भक्ती मुवमेंट झालं, हे झालं, मॉडर्न इंडियन हिस्ट्रीमध्ये इव्हेंट, पर्सनॅलिटी, इश्यूज झालं. तर नेक्स्ट कमिंग सेशनमध्ये मी याचे सोर्सेस आणि याच्यासाठी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे किंवा डेप्थ म्हणजे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल दोन्ही स्प्रेड किती असले पाहिजे हे आपण डिटेल डिस्कस करणार आहोत. थँक्यू सो मच.